आज आम्ही एका फेमस कॅफेला ऑल द वे राईड करून सकाळी सकाळी जाणार आहोत. तुफान गर्दी आहे का? अरे यार, असं ऐकण्यात आहे की त्या कॅफेला पहाटे 5 वाजल्यापासून लाईन असते. हे बऱ्यापैकी व्हायरल झालेलं रील्स आणि इंस्टाग्राम थ्रू. आणि जाताना अजून एका इंटरेस्टिंग ठिकाणी आम्ही थांबणार आहोत. रिव्हर फ्रंट जो आहे संगमवाडीचा, तो सुद्धा बघणार आहोत. या सीधा बहुत आगे जाना पडेगा ना. ऑफ रोड सायकलिंग ॲक्च्युली आमची चालू आहे. उन्हाळा जाणवतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पेडल प्रवासच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही एका फेमस कॅफेला ऑल द वे राईड करून सकाळी सकाळी जाणार आहोत. मध्ये त्या कॅफेचा खूप हाईप झालेला, तो आता बऱ्यापैकी गर्दी कमी झाली असेल असं आम्हाला दोघांना वाटतंय. सो आम्ही फायनली त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन आता ऑल द वे संडेला जाणार आहोत तिकडे. जाताना रिव्हर फ्रंट जो आहे संगमवाडीचा, तो सुद्धा बघणार आहोत. जाता येतं आहे का, ॲक्सेसिबल आहे का माहीत नाही आहे. असं ऐकण्यात आहे की त्याचा काही किलोमीटरचा पॅच ओपन करण्यात आलेला आहे. सो तिथून सायकल चालवायला कसं वाटतंय हे पण नक्की बघणार आहोत. आणि तिथून पुढे मग कॅफेला जाणार आहोत. नवीन जसा ऋतू इंट्रोड्यूस झाला, हिवसाळा, पावसाळ्यामध्ये पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. कारण सकाळी जवळपास 16-17 टेम्परेचर होतं. आत्ता आम्ही निघालो 21च्या आसपास आहे. आणि मध्येच जर पाऊस आणि ऊन आला तर बघू काय होतंय. लेट्स सी. आम्ही पहिल्यांदाच स्ट्रावा ॲक्च्युली कंटिन्यू ऑन ठेवणार आहे राईड मॉनिटर करायला, किती किलोमीटर्स झाले किंवा काय ओव्हरऑल एलिव्हेशन होतं. आणि नाव वी आर रेडी टू गो फॉर अवर राईड. औंध रोडनी जाताना खरं तर आमच्या लक्षात आलं की औंध रोड टू सांगवी जो ब्रिज आहे तो बऱ्याच महिन्यामध्ये बंद होता. आम्ही जस्ट बघायला आलो आहे की तो ब्रिज चालू झाला आहे का नाही, कारण तिथे खूप छान सजावटीचं असं काहीतरी काम चालू होतं. होपफुली पूर्ण झाल्यावर एक मस्त इंस्टाग्राम वर्दी असा हा एक स्पॉट होईल. तर हा ब्रिज बंद आहे, अजून चालू झालेला नाही आहे. इथे एक काका भेटले आम्हाला, ते म्हणत आहेत की उद्या सकाळी हा ब्रिज कदाचित चालू होऊ शकतो. संध्याकाळी 6 वाजता. उद्या संध्याकाळी 6 वाजता चालू होणार आहे का? जगताप जी आके ओपनिंग सेरेमनी. ओके, छान. 2 दिन के बाद आ जाओ, तब तक ये लाइट वगैरह बंदोबस्त कर देगा. ओके, फिर आपको शाम को अच्छा लगेगा. सो यू आर प्रैक्टिसिंग फॉर साइकिलिंग? नॉट प्रॅक्टिसिंग, वी आर जस्ट गोइंग फॉर अ राईड. Right. we do rides and vlogs. We promote cycling in Pune like it used to be back then. What about adventure? Adventure. Nowadays you people are young people to go Well, for adventure is better. Cycling itself is an adventure nowadays because of the roads and everything. Cycling is That's basic of adventure. सो रातचा आत्ता तो मोमेंट झाला जो माझा नेहमी पेठ एरियामध्ये गेल्यावर होतो, की कोण ना कोणतरी ओळखीचं भेटतंच. आणि कुठल्याही टायमिंगला जा, एक ना एक व्यक्ती ही ओळखीची भेटतेच. आता ओल्ड मुंबई पुणे हायवेपर्यंत पोहोचलो आहे आम्ही. जेव्हा लहान होतो त्यावेळेला हा रोड एवढा मोठा नव्हता, आता खूप मोठा गेला आहे. वाईडनिंग भरपूर झालं आहे या रोडचं. सो ट्रॅफिक इथलं सिग्निफिकंटली कमी झालं आहे. सो पुण्यातले नवीन सायकल ट्रॅक एक्सप्लोर करायला आम्हाला खूप आवडतं. ओल्ड मुंबई पुणे हायवेला आम्हाला दिसतंय की एक नवीन सायकल ट्रॅक इथे बनवलेला आहे. सो तिथून आपण जाऊया, बघूया किती छान बनला आहे. डेली यूज करू शकतो का, वॉकिंगला किंवा सायकलिंगला, एक्सरसायझिंगला, कम्यूटला, हे आपण त्या ट्रॅकवर जाऊनच बघूया. सो जो आम्हाला ॲक्च्युली सायकल ट्रॅक वाटलेला तो सायकल ट्रॅक नाही आहे. माझ्या अंदाजाने हा बस रूट आहे. इथे बसचं साईन दिसतं आहे. सो बी केअरफुल जेव्हा केव्हा यूज करत असाल. जर यूज करणार असाल तर नॉट रेकमेंडेड, कारण डेडिकेटेड बसचा रूट दिसतोय हा. सो बी केअरफुल वेन यू आर युजिंग इट.
सो सरप्रायझिंगली युनिक असं थोडंसं प्लॅनिंग इथे बघायला मिळते. कारण जनरली आपण बसचे ट्रॅक बघितले किंवा BRTचे ट्रॅक बघितले हे रस्त्याच्या मधोमध असतात, पण हा ट्रॅक जो आहे तो साईडला आहे. राज, तुला काय वाटतं, रस्त्याच्या मधोमध किंवा रस्त्याच्या बाजूने कुठलं डिझाईन प्रेफरेबल आहे? मला हे बाजूने डिझाईन प्रेफरेबल वाटतंय, कारण की जर स्पेसिफिकली ह्या रोडसाठी, कारण की इथून सरळ पुढे गेलं तर शिवाजीनगर बस स्टँड येते, म्हणजे जे नवीन झाले ते. सो जर आपण मधून गेलो आणि सिन्स हा जुना ओल्ड हायवे, त्यामुळे जरा हेवी व्हेकल्स वगैरे येतच असतात आणि त्यात मध्येच बस आणि मध्येच बस स्टॉप. सो लोकांना इन्कन्व्हिनियंट होतं की जर समजा बसवर चढायचं होतं, फॉर एक्झाम्पल लगेच सेकंड स्टॉप आला आहे, मे बी आपण बघू शकतो, तर त्यांना प्रेफरेबल राहील की थोडं कम्फर्टेबली बसमध्ये चढता येईल, उतरता येईल आणि एक डेडिकेटेड बस रूट राहील. सो इथे संपतोय हा बसचा रूट. सरप्रायझिंगली पुढे आपण काही लाल बसेस बघू शकतो की ते हा रूट वापरत नाही आहेत, ते रस्त्याच्या मधूनच मगाशी गेले. काही लूज एंड्स नक्कीच आहेत. आता जो आहे मागे आपण बघतो हा इथे सर्व्हिस रोड लिहिलेला, इथे बसेसचं वगैरे काही साईन नाही आहे. तो एक सिमलेस आणि कंटिन्युअस असा रोड डेव्हलप करणं गरजेचं आहे, जो डेडिकेटेड बसेससाठी वापरण्यात येईल. संगमवाडीच्या ब्रिजवर आहोत आपण आता संगमवाडीचा जो रिव्हर फ्रंट आहे त्याला ॲक्सेस रोड कुठून आहे ते बघायचा प्रयत्न करतोय. इथे काही साईन पोस्टिंग असं काही दिसत नाही आहे की उजव्या किंवा डावा बाजूला रिव्हर फ्रंट आहे, ॲटलिस्ट या ब्रिजवर तरी नाही. बघू आपण पुढे आपल्याला दिसतंय का. सो लेफ्ट साईडला ॲक्च्युली दिसतोय मला रिव्हर फ्रंट, की लोक तिथून वॉक करतायत, पण काहीच साईन पोस्टिंग नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला कळत नाही आहे की कुठून जायचं रिव्हर फ्रंटला, राईटनी जाऊ लेफ्टनी जाऊ. सो फायनली आम्हाला रिव्हर फ्रंटचा एंट्रन्स सापडलेला आहे. मला माहीत नाही हा ॲक्च्युअल एंट्रन्स आहे की नाही, पण इथून जायला रस्ता नक्कीच दिसतोय. एक ग्रँड असा मस्त एंट्रन्स सापडलेला आहे. वेल, सार्कॅस्टिकली काम चालू आहे असं वाटतंय ओव्हरऑल. सो आपण जाऊया आता, बघू कसं वाटतंय रिव्हर फ्रंटला सायकलिंग करायला. सो एंट्रन्सपासून आम्ही आतमध्ये आलो आहे. इथे ॲक्च्युली रिव्हर फ्रंट सुरू झाला आहे, काहीच सापडत नाही आहे, मला माहीत नाही इथून सुरू होतं आहे की नाही, बट इथे दिसतोय की काम चालू आहे. एका बाजूला एक कच्चा असा ट्रॅक दिसतोय, एका बाजूला फुटपाथ टाईप अशी चालायला जागा दिसते. इथे छान रोपं ठेवलेली आहेत आणि या बाजूला आपण बघू शकतो इकडे तो संगम घाट जो आहे तो खूप लांब दिसतोय. तिथे मागे सिंहगड दिसतोय माझ्या अंदाजाने, तुम्हाला माहीत नाही याच्यामध्ये दिसेल की नाही, बट मला तरी त्याच्या मागे सिंहगड दिसतोय बहुतेक असं वाटतंय. सो सरप्रायझिंग आहे की इथून सुद्धा सिंहगड दिसतो आणि समोर पलीकडे जो बंड गार्डनचा आहे बंधारा तो दिसतोय. या ट्रॅकवर आता आपण बघूया सायकल चालवायची मजा कशी वाटते. अजून बऱ्यापैकी कच्चा वाटतोय, पण काही वर्षांनंतर ॲटलिस्ट पुढच्या पिढीला का होईना एक छान रिव्हर फ्रंट वापरायला मिळेल अशी अपेक्षा. त्याचा वापर कसा होऊ शकतो आणि कोणाकोणाला होऊ शकतो आणि सायकल चालवायची याच्यावर मजा कशी आहे हे आपण बघूया. काम चालू आहे ॲक्च्युली अजूनही ट्रॅकचं. सिक्युरिटी गार्डनी आम्हाला ऑफिशियली सोडलं आहे आतमध्ये, ऑफिशियली म्हणजे तो जा म्हणला. सो आम्ही आलो, पण दिसतंय मला की अजून तरी सायकल चालवणं इतपत असं काही इथे नाही आहे ह्या बाजूला तरी. आता तो पलीकडचा एक ट्रॅक चालू आहे, त्याला कुठून जायचं त्याचा रस्ताच आम्हाला सापडला नाही खरं तर, त्यामुळे आम्हाला तिथे नाही जाता आलं. आणि ही बाजू अजूनही बऱ्यापैकी काम चालू आहे. सो इथे काही सध्या सायकलिंगला येण्यात पॉईंट नाही आहे. वर्क इन प्रोग्रेस. सायकल ट्रॅकवर टेस्टिंग चालू आहे. जेव्हा केव्हा हे काम पूर्ण होईल हे खूप भारी होणार आहे. राज पण आत्ता तेच म्हणत होता. प्रोग्रेस आहे, पण ज्यावेळी होईल त्या खूप भारी उत्तम प्रकारे प्रॉपर मेंटेन केलं जातं. नदीकाठचं परिसर आणि कॉरिडॉर फाउंटन्स वगैरे पण आणि लाईटिंग्स पण करतील, म्हणजे पोल टाकलेले म्हणजे दॅट मीन्स पिक्चरमध्ये ते लाईट्स करतील फॉर शुअर.
झाडांचं पण सध्या त्यांनी प्लांटेशन वगैरे करून पाणी यायच्यात आपल्याला जायला पाहिजे आणि या सीधा बहुत आगे जाना पडेगा ना. हाँ, इथे ॲक्च्युली इथे काम चालू आहे, अजून भरपूर काम चालू आहे, भरपूर काम पेंडिंग पण आहे. सो आम्हाला बाहेर जायला रस्ता सापडत नव्हता. स्वतः मी एक शेवटचा पर्याय की आता रिव्हर्स जायचं आणि जिथून आलो तिथूनच बाहेर पडायचं. ऑफ रोड सायकलिंग ॲक्च्युली आमची चालू आहे. ती पण सायकल या डेकला थांबू चल. हा, सो असा एकंदरीतच हा रिव्हरफ्रंट आहे. काम चालू आहे याचं, त्यामुळे जास्त आत्ता काही बोलण्यात अर्थ नाही. पण एवढं नक्कीच म्हणू शकतो की जेव्हा केव्हा पूर्ण होईल तेव्हा एक खूप छान जागा होईल. कारण मुळा आणि मुठा पुण्याच्या वेन्स आहेत आहे की नाही, आणि त्याच्या बाजूनी एक छान पब्लिक स्पेस डेव्हलप करणं. आपल्या इथे पब्लिक स्पेस हे कल्चर जास्त नाही आहे, पण खूप छान पब्लिक स्पेस इथे डेव्हलप होती आहे, जिथे लोक हँगआउट करू शकतात किंवा चालायला येऊ शकतात, फिटनेसवर फोकस करू शकतात, सायकलिंग करू शकतात, जॉगिंग करू शकतात. अशा खूप चांगल्या गोष्टी करण्यासाठी एक स्पेस डेव्हलप करण्यात येत आहे. सो जेव्हा केव्हा पूर्ण होईल त्यावेळेला आपण परत येऊया तिथे आणि परत ह्याच्यावर सायकल चालवायची मजा घेऊ आणि बघूया की ही प्लेस कशी आपल्याला आवडती आहे किंवा काय अजून याच्यामध्ये करता येऊ शकतं किंवा काय फीडबॅक ओव्हरऑल आपला आहे. आता संगमवाडीच्याच रोडनी आम्ही त्या कॅफेला चाललो आहे. ज्या कॅफेला खरं तर जायला आम्ही या रोडनी आलेलो. ऊन खूप जास्त आलं आहे, 8:45 झाले असतील हार्डली, पण खूप जास्त ऊन आहे. उन्हाळा जाणवतो. ॲटलिस्ट सनग्लासेस तरी कॅरी करायला पाहिजे होते. थोडासा अनप्रिपेअर्ड असा हा ब्लॉग झाला आहे. चांगला गेलाय हा रस्ता. राज, तुला आठवतं का आधी इथे BRT होती म्हणून? आणि हा रेग्युलर बाकीच्या व्हेकलसाठी होता. पाणी प्यायचा ॲक्च्युली ब्रेक घेतला आहे आम्ही. आत्ता आपण बघू शकतो की ऑलमोस्ट 13 किलोमीटर मी ट्रिप जेव्हा स्टार्ट केली आपल्या घराच्या इथे, 13 किलोमीटर आत्तापर्यंत ऑन अँड ऑफ हे रायडिंग झालं आहे. पण आता आपल्याला ज्या कॅफेला जायचं आहे ते ॲक्च्युली आहे विमाननगरमध्ये, आणि त्याला जायला आपल्याला किती वेळ लागणार आहे हे मला माहीत नाही आहे. राज, किती किलोमीटर आहे अजून? किती नॉनस्टॉप आपल्याला जायचं आहे? अजून एक 6 किलोमीटर आहे इकडून, आणि एक साधारण एक आपण ज्या स्पीडने चाललो आहे त्या स्पीडच्या हिशोबाने आपले 10 ते 15 मिनिटं तरी लागतात. दमलायस का रे? ऊन जास्त आहे. 9:30 साडेनऊ झाले असतील. 9 साडेनऊ वाजता पण एवढं ऊन असणं म्हणजे सरप्रायझिंग आहे. आपल्याला अक्षरशः ते लागतंय ते ऊन, त्याच्यामुळे थोडं दमल्यासारखं होतं. सो शास्त्रीनगर चौकात आता पोचलो. ॲक्च्युली ऊन खूप जास्त असल्यामुळे आता खूप सायकलिंग होईल ऑनेस्टली असं वाटत नाही आहे. खूप पुश केलं आहे स्वतःला, आणि आम्ही काही खाल्लं पण नाही आहे, त्यामुळे डेस्परेटली काहीतरी खायची गरज आहे बॉडीला. फक्त पाण्यावर आहोत आम्ही. सो आता आपण बघू शकतो की 3.1 किलोमीटर दाखवतं आहे, 6 मिनिट्स दाखवतं आहे, बट तेवढंही होणार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आता आयडिया काय करणार आहे की ह्या सायकलची जी खरी पॉवर आहे इलेक्ट्रिक मोड ती वापरणार आहे. सो
इथून मी इलेक्ट्रिक मोड जो आहे तो स्टार्ट करू शकतो. आता मी इथे हे बटन दाबलंय तेव्हा आपण बघू शकतो की हे फास्ट जे आहे ते 1 झालंय. सो पेडल असिस्ट जो आहे तो बेसिकली ऑन झाला आहे. सो त्याची पॉवर मी वाढवू शकतो 1, 2, 3 किंवा कमी करू शकतो. 1 पासून आपण स्टार्ट करूयात, जेणेकरून बॅटरी जी आहे ती आपल्याला बऱ्यापैकी पेडल असिस्ट देईल आणि तिथे कॅफेच्या इथे पोहोचेपर्यंत आपल्याला चांगला सपोर्ट मिळेल आणि एनर्जी पण राहील. हा जो माझा थ्रॉटल आहे त्या थ्रॉटलवर माझी सायकल चालू आहे आणि काहीच मला पेडल मारायची गरज भासत नाही आता. राज, तू पण सेम चालवतोय का थ्रॉटलवर? ठेवला आणि फास्ट ठेवला. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त थ्रॉटलवर मॅक्सिमम किती स्पीड ही इलेक्ट्रिक सायकल घेऊ शकते, तर मॅक्सिमम 25चा स्पीड ही इलेक्ट्रिक सायकल घेऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड मला तरी अनलॉक करता आलेलं नाही आहे. पुढे रामवाडी मेट्रो स्टेशन पण आपण बघू शकतो. हार्डली 4 मिनिटावर आता जे कॅफे आहे ते आलेलं आहे. फिनिक्स मार्केट सिटीच्या इथून एक छोटासा युटर्न घेऊन आता त्या कॅफेच्या इथे आपल्याला जायचंय. राईट साईडला दिसलेलं ऑलरेडी ते मला. गर्दी आहे बहुतेक असं वाटतंय. तुफान गर्दी आहे का? अरे यार, शिट्ट्यांचा सुद्धा आवाज येतोय. फायनली आपण पोचलेलो आहोत ज्या कॅफेसाठी आपण ऑल द वे एवढ्या लांब आलेलो आहे. खूप जास्त गर्दी दिसतीये. बघूया वेटिंग आहे का आपल्याला डायरेक्ट आतमध्ये जाता येते. सगळ्यात महत्त्वाचं काम सायकल पार्क करणे. सो ऑलमोस्ट 19 किलोमीटरचं ट्रॅव्हल करून आम्ही ऑल द वे रामेश्वरम कॅफेला आलो आहे. नो पार्किंगच्या खाली पार्किंग करणं हे पुणेकरांचं मोठं ट्रेट आहे. शास्त्र असतं ते. बट सायकल आहे सो चालून जाईल होपफुली. सायकल लॉक करूयात आणि आपण जाऊया आतमध्ये बघायला की आपला अनुभव कसा आहे. आणि आम्ही इथे ॲक्च्युली आल्यानंतर ब्लँक झालेलो होतो दोघंजण की काय करायचं, एवढ्या गर्दीमध्ये जायचं का किऑस्कमध्ये ऑर्डर द्यायची आणि थांबायचं. जर घेतला आपण, वाव ती आईस्क्रीम पण दिसते मला, तर कुठे थांबायचं आणि कसं खायचं, असे सगळे प्रश्न आहेत. बट आता एवढ्या लांब आलो आहे ऑल द वे, तो आपण थोडंफार ॲडजस्ट करूयात राज आणि घेऊयात, बघू आपल्याला काय घ्यायचं आहे ते. चल, संडे रश जी आहे ती ॲक्च्युली बघायला मिळते. राज देतोय आता डोशाचं कुपन दिलेलं आहे. आपण बघूयात किती वेळात येतोय आपला डोसा. बरेच लोक थांबलेले आहेत. सो इथे एक टोकनचा स्क्रीन आहे, पण ते म्हणाले की आम्ही कॉल करतो. आपला टोकन नंबर काय आहे? 533. इंटरेस्टिंग. सो गणपती बाप्पांनी आमचा मान राखला आहे आणि आम्हाला डोसा खायला जागा पण मिळालेली आहे, कारण खूप गर्दी आहे. लोक अक्षरशः उभं राहून खात आहेत, कुठेही बसून खात आहेत आणि घ्यायला सुद्धा प्रचंड गर्दी आहे. पण गणपती बाप्पा मोरया आणि जागा मिळालेली. मी घेतलेला आहे घी पोळी मसाला डोसा आणि राजने घेतला आहे कुठला? पोळी गार्लिक रोस्ट डोसा. घी पोळी गार्लिक रोस्ट डोसा. ओके, ट्राय करूया, बघू कसा वाटतो. तू ट्राय कर पहिले. ओके, खूप भारी नाही पण ओके. कसं वाटतं? ठीक आहे, चांगला आहे. असं काही उगाच काढायचं म्हणून काढण्यासारखं वाईट काही नाही आहे. चांगलं वाटतं. ओके, प्यायचं आहे. आता पुढची आम्ही गोष्ट घेतलेली आहे ती ही फिल्टर कॉफी सॉफ्टी म्हणून एक आहे. आय थिंक हे बऱ्यापैकी व्हायरल झालेलं रील्स आणि इंस्टाग्राम थ्रू.
सो आपण बघू हे कसं लागतं. राज, ट्राय करायचं आहे तुला? आणि तूप थोडं मी पण ट्राय करणार. मला कॉफी आवडते समजा. नाईस. गर्दीतून आम्ही फायनली बाहेर आलेलो आहे. आता सायकलच्या इथे आलो आहे. ऑलमोस्ट 19 ते 20 किलोमीटर सायकल चालवून आम्ही इथे आलेलो. खूप पटकन खाल्लं असं वाटलं, सेवर नाही करता आला असं वाटलं, कारण गर्दी खूप होती. त्यामुळे जास्त बसवत नव्हतं तिथे. म्हणजे बसायला तर जागाच नव्हती, उभेच होतो आम्ही बऱ्याच वेळ. सो पटकन आम्हाला खाऊन बाहेर यावं लागलं. ओव्हरऑलच आत येणारे आणि बाहेर येणारे लोक खूप जास्त आहे आणि आज संडे असल्यामुळे कदाचित रश पण असू शकतो. रामवाडीपासून आम्ही आत्ता डेक्कन जिमखाना या स्टेशनला उतरलो. त्यामुळे आमचं खूप डिस्टन्स सेव्ह झालं आहे. ॲज युजल आम्ही मेट्रोमध्ये सायकल घेऊन गेलेलो आणि संडे असल्यामुळे एवढी काही गर्दी पण नव्हती आज. त्यामुळे एक कम्फर्टेबल एक जर्नी झाली. एक मजा आता अशी झाली, तिथं आम्ही उतरलो म्हणजे डेक्कनचं स्टॉप. तिथून आता खाली जाण्यासाठी लिफ्ट नाही आहे. सो जे काही आम्हाला सायकल घेऊन जावं लागत होते आत्तापर्यंत स्टॉप्स होते सगळे आम्ही लिफ्ट थ्रू जात होतो. आता इथून आम्हाला स्टेअरकेसवरून सायकल घ्यायचं. तो एक चॅलेंजिंग पार्ट असेल. बघूया काय पुढे एक्झॅक्टली माहीत नाही कसं आहे. तर हा एक वॉकिंग एक त्यांनी ब्रिज केलेला आहे. सो इथे लिफ्ट नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला आता या स्टेअरकेसवरून सायकल न्यावी लागणार आहे. इंटरेस्टिंग बघायला लागणार आहे की आम्ही कशी नेतो. पण इकडे हा आपला जंगली महाराज रोड आहे या बाजूला. सो फायनली आम्ही औंधमध्ये पोचलो आहे आणि आमची राईड आता संपलेली आहे. ऑलमोस्ट आम्ही आत्ता जस्ट स्ट्रावामध्ये चेक केलं 30 ते 32 किलोमीटरची आमची राईड झाली. पण ऊन खूप जास्त होतं त्यामुळे एवढं सायकलिंग करणं पॉसिबल नव्हतं. मध्ये मध्ये आम्ही इलेक्ट्रिक मोड यूज केला जिथे आमची दोघांची इलेक्ट्रिक सायकल आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक मोड खूप आम्हाला उपयोगाला यायला आणि त्याच्यामुळे आम्ही ही राईड कंप्लीट करू शकलो. देन आता आम्ही क्लोज करतो आहे. सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो प्लीज आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काय कमेंट्स असतील ते तुम्हाला वाटत असेल पुण्यातले कुठले तरी प्लेस आम्ही जिथे कवर करू शकतो सायकलिंग. तुम्हाला कोणतं बघायचं वाटत असेल तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण पुन्हा भेटूयात पेडल प्रवासच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोवर टेक केअर.